म्हणजे आपल्या जयराम भाऊचं लग्न. आता आलोय आम्ही नवरदेवाजवळ. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर. Here we go. तर गाईज आज आहे 9 मे म्हणजे आपल्या जयराम भाऊचं लग्न. आणि तुम्ही ना कालचा व्लॉग तर बघितलाच असेल. कालचा व्लॉग बघितला नसेल ना तर चॅनल मध्ये जा आणि जयराम भाऊचे हळद हा वाला व्लॉग बघा. खूप भारी व्लॉग आहे, खूप नाचलोय. आणि आज आहे जयराम भाऊचं लग्न. आणि मागे नाही सगळे रिकामटवळे बसलेले. आता यांना लपून गेलेलं आहे, यायला काही काम नाहीये. हे फक्त माझ्या फोन मध्ये फोटो काढून राहिले, स्टोरेज फुल करून राहिले. हे पा हे अजून तो इकडं हा इकडं पेन आणि गाईज आता आम्ही सगळ्यांनीच आवरलेलं आहे. कमेंट मध्ये सांगा आमची आउटफिट कशी दिसते. अजून तुम्हाला आउटफिट दिसली नसेल पण मी ना जेव्हा खाली जाईल ना सनलाईट मध्ये तुम्हाला एकदम भारी आउटफिट दाखवेल. गाईज आता आम्ही सगळेच रेडी होऊन खाली आलेलो आहे. आणि आता आहे ना हळूहळू सगळे मागून येत आहे, कोणी समोर झालेलं आहे. आणि आज आम्हाला इतका लेट झालेलं आहे माहिती का, म्हणून सगळ्यांची खूप गडबड चालू आहे. आता आलोय आम्ही नवरदेवाजवळ. नवरदेव हाय करा कॅमेरात. नवरदेवाला घाम येतोय आणि नवरदेव आता रेडी होतोय. काहीच आता अमोल ओपन रेडी झालेले, हिरो सारखेच रेडी झालेले. कोण आहे? हिरो पुष्पा. आणि हा नाम सुन के क्या लगा? विलन है, विलन. हा अमोल का दिसतंय नाही उभा किती फ्रेश आहे, संख्या किती फ्रेश आहे. मी पण ऑलमोस्ट फ्रेश आहे. टेन्शन पिल्लू बघा किती फ्रेश आहे. बोल टेन्शन होतो रातचं. महिने बाहेर काय नाचलो इतके नाचलो माहिती आहे का, त्याच्यामुळे टेन्शन होतं. मला खालून फोटो कुंभे मारताय. अमोल एवढं एवढं दाखव तुम्हाला. चांगला पहिलो आहे ना आमचा. नवरदेव बसतोय आता गाडीत. तू मागे बडू मागून गाड्या घेऊन येतो. गणनायकं आपल्यांचा विकास करण्या सावधान असावी घरात तुमच्या रामायण गीता. शहाणात जाणे सौख्य बरे नामे तुम्ही राजा आणि राणी. आळविता भगवंताची परत रामस्य दासोऽस्म्यः रामेण यासी समर्पो म्हणे. वधूवर एकमेकांना हार करायचे, सगळे त्यांना शुभ आशीर्वाद द्यायचे. तदेव लग्नं पदं चंद्रपदं तदेव विद्या. ग्रामपंचायतच्याही वतीनं त्यांचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे. मी वधू पिता यांना विनंती करतो त्यांनी समोर यावं. गाईज आता आम्ही बसलेलो आहे जेवायला. आमच्या मागच कूलर आहे म्हणून आम्हाला काही गरमी नाही होते. आणि आमच्या समोरच दादा ते बस
तुम्हाला उलट भारी लागत असेल. काही आता आम्ही बसलो जेवायला. आज जेवायला वरण भात पोळी, चिवडा पोळी आणि बुंदी आणि पाणी आणि भाजी पण आहे. गाईस फायनली आता जेवण पण झालेलं आहे आणि यांची चालू आहे आता मस्ती. आणि कार्तिकने बघा ना कुर्ता काय भारी घातलेला आहे. कार्तिक मला देतो का आजचे दिवस एक्सचेंज करू आपण. मला येऊन जाईल तो माहिती का आरामशीर. मी आकाशला श्लोकने ना कार्तिकचे कपडे घातलेले माझ्या नाही ते त्याच्याकडे मध्ये जेवताना ना मला आहे ना माझे मित्र होऊन गेलेले. हे रोहित भाऊ आहे, हे योगीराज भाऊ आहे आणि हे रोहित भाऊ आहे. हे दोन माझे मित्र आहे. गाईज आता आम्ही ना चिकूच्या बगीच्यात आहे ना खूप सारे फोटो काढलेले आणि आता तिकडे चाललोय. तुम्ही एवढे गडबड का करताय तिकडे जायला? अजून फोटो काढू द्यायचे असते. अजून फोटो काढू द्यायचे. चला. आणि माझ्या नवीन शूटचे आज आहे ना पूर्ण हालत लागणार आहे, पूर्ण खराब होणार आहे. आणि आता आमची गोळी झालेली आहे. मी यांना ब्लॉग मध्ये घेईल तर ते माझे फोटो घेईल. काढा आता आमचे फोटो. काढू बस. गाईज आता आम्ही ना थार मध्ये आलेलो आहे कारण की आम्हाला आहे ना थार सावलीत लावायची. मंगेश भाऊ तुम्हाला जमत नसेल तर घेऊ का मी? हायला हर्षद थार आणायच्या वेळेस मी होतो माझ्या हातानं थार शोरूमच्या बाहेर आणले. तू म्हणतो मला जमत नाही. जाऊ द्या ना, काय होतं ट्राय करू आपण. पण मला एकदम प्रो ड्रायव्हर आहे. मी लगे इथून बी घालू शकतो काट्यातून. आता हे पोरं बी आलेले यायला थारमध्ये बसायचं होतं. आता यायला बी घेऊ आपण. जाऊ. हर्षद मी बसलेलो संभाजीनगरला चाललोय. आम्ही संभाजीनगरला चाललोय. चालतंय का चला? गाईज आता आम्ही संभाजीनगरला चाललोय. थारच होती डायरेक्ट द्यावती समोरच उडवण. कोणाच तरी दरवाजा उघडाय. दरवाजा लाव साई. लवकर लाव. आपली थार आहे ना सगळे सायरन देते. दरवाजा बिरवाजा जे उघडा असेल ते. आणि फुल ऑफ रोडिंग या ठिकाणी आता चालू आहे आपल्या थारची. ओ मग चला. तुम्हाला जमत नसेल तर मी घेऊ शकतो. मग आणि आपल्या गाडीला आहे ना सगळे कॅमेरे पण आहे. हा ना कोणाच तरी दरवाजा उघडाय. जाऊ दे आता इथंच जाऊ दे आता असला तर असला. गाईज आता आम्ही इकडे बसलेलो आहे. आता आम्ही चाललोय नवरदेवाकडं. आणि माझे शूज बघा ना नवीनचे नवीन सगळं खराब झालेले. आता मला शूजचा दाखवलेला आहे की धूळ निघते का नाही कारण की नवीन शूज आहे. यायला तर काही नाही तर घालून घेऊ राहील चपला. पाहिलं का गोष्ट मांडली. ती मुद्द्याची गोष्ट आहे. गुलाबजामुन सांगायचे काय त्याच्यासाठी एक गुलाबजामुनचा डब्बा. सोने तुला काय आपलं संख्या तुला काय आवडतं खायला? सॉरी काय आवडतं? हा त्याला चिकन आवडतं. मटनची भाजी. मग काय आवडतं? चिकन टिक्का मसाला आवडतो. आणि तुला काय आवडतं? टिक्की मसाला काय? रस. अच्छा तू शॉर्टकट तुला काय आवडतं? हॉटेल मालमध्ये पनीर टिक्का काय? तुला आवडतं? तुला काय आवडतं? वांग्याची भाजी. वांग्याची भाजी काय? तुला तुला रे अर्धा शॉर्टकट. थंड मिनिटं नाही आवडतो कोणाला काही ज्यूस तुम्हाला स्प्राईट पाहिजे का? ठीक आहे नवरदेवाला पाहिजे. इमानदार मित्र आहे भाऊ. 500च्या पुढे काही बोलत नाहीये. ते जेव्हा 500 रुपये बरं का? ठीक आहे ठीक आहे. 500 रुपये थंड मिनिटं होऊन जातात आपल्या. पण नवरी कुठं राहिली? काम चालू आली. चला आला नवरी आलो म्हणते आवरा आवरा आवरा.
फेरे वगैरे झालेले आहे, कन्यादान पण झालेले आहे. आणि आता आहे ना कानपेळीचा आहे ना त्या साईडला प्रोग्राम चालू आहे. आणि दादा ते ना बाहेर गेलेले होते, त्यांनी स्लाईस आणली. मग आम्ही ना मस्त स्लाईस पण पिली, एक ब्रेक घेतला आणि आता परत आहे ना तिथे बसू आणि बघू काय काय प्रोसेस होता. गाईज आता फायनली सगळ्या रसम झालेला आहे आणि आता आपण कुठे चाललोय? घरी आपल्या गाईज आता फायनली लग्नावरून घरी आलेलो आहे आणि आता इतकं थकलेलं आहे माहिती का. आणि आता वेळ झाली व्लॉग या ठिकाणी एंड करायची. कसं वाटलं आजचा स्पेशल व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि कसं झालं जयराम भाऊचं लग्न ते पण नक्की सांगा. तो भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.